गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजेच आपल्या हिंदू संस्कृतीमधला मराठी माणसाचा नवीन वर्ष। या नवीन वर्षी अनेक जण खूप वेगवेगळे संकल्प करतात आणि मी सुद्धा एक नवीन संकल्प केलाय, तुमच्या रोज भेटी देण्याचा, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा। आणि मित्रांनो, पाडवा म्हटलं की डोळ्यासमोर एक सुंदर असं दृश्य उभं राहतं, ते म्हणजे आपल्या घरासमोर मानाची सुंदर अशी गुढी उभारली जाते। ते पाहून मनाला खूप प्रसन्नता भेटते। त्यानंतर पाडवा म्हटलं की गोड जेवणाचा बेत म्हणजे श्रीखंडपुरीचा बेत। या गोड जेवणाने नवीन वर्षाची सुंदर अशी गोड सुरुवात होते। हॅलो गाईज, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल। सो मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुमका गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष गुढीपाडव्याक सुरू होता, तर तुमका गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। आणि ह्या वर्षी तुमची जी काही स्वप्न असतात ती पूर्ण होतात। आणि ह्या वर्षी मी गावाक आहे, तर गावात कशा प्रकारे गुढी उभी केली जातं आणि कशा प्रकारे सण साजरा केला जातं मी दाखवतोय। जितक्या जमान तितका मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मंडळी, तर आपल्या चॅनलवर नवीन असा त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघूक भेटतले। सो चला, वेळ न घालवता आपला व्हिडिओ सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही गुढी तांबवे लागता, गडू बोलतात ते का 5 बोटा ओढून घेतलंय आणि होय अजून थोडीफार तयारी करूची बाकी आहे। मग मी भात घालतो, तयारी चालू आहे आमची। तर मित्रांनो, आम्ही आता तयारी करतो आणि जो आपलो गडू असता तो आम्ही बांधतो आणि आपली जी साडी असता गुढीची ते आम्ही घट्ट बांधून घेतो आणि त्यानंतर आम्ही आता गुढी उभी करतलो। चाप्याची वगैरे जी माळ असता आपण करतो ती बांधून मग आम्ही गुढी उभी करतलो। तुम्ही बघू शकता मामा तयारी करता सगळी। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आम्ही गुढी उभी केलो आणि मस्त जरापैकी तयारी अजून थोडी बाकी आहे। थोडीफार गुढी उभी केलेली आहे आणि बांधून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्यो असा पाटावर घालण्यासाठी फडको आता घालूया। पाटावर कपडू घातलाय। तर मित्रांनो, समई प्रज्वलित केली आहे मी आणि आता बाकीची तयारी करतो, म्हणजे पूजा करूची। तयारी बऱ्यापैकी झाली आहे सगळी। आता मी पूजा करतोय आणि मी पहिल्यांदाच पूजा करत होतोय आणि कारण आजोबा वगैरे सगळे घरातली पूजा करत इलेत आजपर्यंत, सो मी पहिल्यांदाच पूजा करते। सो मामी मका सांगत होती की कशा प्रकारे पूजा करूची आहे ती। कोणतीही पूजा करताना पहिली समईक आपण गंधा आणि हळद कुंकू लावतो। सो मी पहिला हळद कुंकू आणि गंधा वगैरे लावलाय। त्यानंतर मग आपण जो व्हिडिओ असता गणपती बाप्पा म्हणून मग आपण व्हिडिओ ठेवतो, सो तो व्हिडिओ ठेवलाय मी आणि त्याची पूजा केलाय। आणि अशी सगळी पूजा एकंदरीत मामी मका सांगत होती कशा प्रकारे करूची असता आणि कशी करतात ती दाखवत होती। सर्व पूजा करून झाल्यानंतर मी गुढीक चाफ्याचा फूल घातलंय। ह्या दिवशी चाफ्याच्या फुलाचं खूप मान असता। त्यानंतर फुला वगैरे घालून झाल्यानंतर मी गुढीक गुळाचं नैवेद्य दाखवलंय। फायनली मित्रांनो, गुढीची पूजा करून झाली असा आणि तुम्ही बघू शकता आमची मानाची गुढी मस्तपैकी आकाशात झेलली आहे आणि खूप मस्त वाटतात। तर म्हणजे पाडव्या स्पेशल आम्ही रांगोळी काढलो होती दाखवतो। ॲक्च्युली रांगोळी काढतानाचा व्हिडिओ मी शूट नाही केलं, कारण टाईम पण कमी होतो। त्यानंतर संध्याकाळी रॅली पण आहे, म्हणजे शोभायात्रा, तो त्याच्यामध्ये पण आमका सहभाग म्हणजे जाऊचा म्हाका सहभाग घेऊचा। सो तेवढं सफिशियंट टाईम नव्हतो की तुमका मी रांगोळी करताना शूट करेन, करताना दाखवेन वगैरे। सो टाईम नव्हतो तुमका रांगोळी दाखवतोय। तर ही असं रांगोळी काढलेली गुढीपाडव्याची, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जस्ट असं आम्ही प्रयत्न केलो, छोटंसं येत नाही प्रोफेशनल रांगोळी काढू, पण आम्ही छोटंसं प्रयत्न केलो। नवीन वर्षाची सुरुवात एकदम जबराट पद्धतीने आम्ही केलो।
तर मंडळी मस्तपैकी पूजा वगैरे झालेली असता आणि पाडवं म्हटलो की आपल्याकडे गोड असं बेत श्रीखंडपुरीचं जेवणाचं बेत केलं जाता। मस्तपैकी गुढीक नैवेद्य दाखवलंय, त्यानंतर मी इला नैवेद्य दाखवू घरच्या देवाक। मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून झालेलो असा। आता मी जातो रॅलीमध्ये। इकडे गावी रॅली असा गुढीपाडव्यानिमित्त आणि आपला हिंदू नववर्ष पण असा, सो रॅली असा आम्ही तिकडे जातो। मगाशी मी तुमका म्हटलेलं आहे आणि माझ्यासोबत असा योगी असा आणि दत्तू असा, ह्यांका तुम्ही दोघा जणांका ओळखतच असाल। हाय करा, काय म्हणता योग्या? जाऊया ना आपण बेबी? हो जाऊया जाऊया, मजा आता। मी पहिल्यांदाच जाते ना। मी पण पहिल्यांदा। आम्ही गावी शाळेच्या मागच्या वर्षी पण जाऊन येऊ आम्ही दोघं, आणि ह्यो यंदाच गावी येऊ म्हणून ह्यो आमच्या यंदा येता पहिल्याच वर्ष आहे जाऊचं। हो, सो चला मजा मस्ती बघूया। फायनली आम्ही पोहोचलो जिकडून रॅली निघणार होती तिकडे, आणि आता पूजा चालू आहे, ध्वजाची पूजा चालू आहे, जिकडे ध्वज पूर्ण रॅली सुरू असता आणि ती स्टार्ट टू एंड ध्वज जिकडे जिकडे थांबतात त्याची पूजा केली जाते, त्याची पूजा चालू असा आणि तुम्ही बघू शकतास, खूप मस्त वाटतं। महाराजा त्याप्रमाणे या दैबाव गावचं ग्रामदैवत महादेश्वर वडदेश्वर, त्याप्रमाणे समस्त देव, त्याप्रमाणे इथला ठिकाणदार, त्याप्रमाणे महापुरुष गणपती गजानन महाराजा, तर हे दैबावमधील हे सगळे ग्रामस्थ म्हणून इथे ब्रह्मध्वजाची पूजा करून नववर्ष स्वागत यात्रेला इथून सुरुवात करत आहेत। त्या निमित्त इथे तुझी पूजा केलेली ते मान्य करून घे। ही जी काय समस्त गावकरी इथे एकत्र येऊन जी काय स्वागत यात्रा काढतात त्यांना अशीच दरवर्षी त्यांच्याकडून जशी तुला हवी तशी सेवा करून घे। त्याचप्रमाणे सर्व लोक एकत्र येऊन त्यांचा सगळ्यांचा आनंदी करून कल्याण कर आणि केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून दे। होय महाराज। आणि मित्रांनो, महाराजांच्या घोषणा करत नवीन वर्षाच्या रॅलीक प्रारंभ केलेलो असा, म्हणजे सुरुवात केलेली असा। तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वातावरण आहे। तर मंडळी रॅलीची सुरुवात झालेली असा आणि धैबाव बागमाळा गावातील लोक ही रॅली काढतात, नवीन वर्षाची सुंदरशी सुरुवात करतात आणि तुम्ही बघू शकता गावातील लोकांची गर्दी पण आहे। आणि ह्या रॅलीमध्ये शिवाजी महाराज, जिजाऊबाई आणि असं खूप सारे वेशभूषा केली जातात आणि खूप सुंदरशी रॅली काढली जातात। गावातील लोक ही रॅली खूप वर्षापासून काढतात आणि आजूबाजूच्या गावातील लोक देखील सहभागी असतात। फेरीची जी परवानगी आहे त्याला काही मर्यादा आहेत, वेळेची बंधन पाहूया। सुद्धावासियांनी गुढ्या उभारून प्रभू श्री रामचंद्रांचे स्वागत केले। 3:30 शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक शुभमुहूर्त आहे। अशा अनेक मंगलमय क्षणांची साक्षीदार असलेली ही तिथी लवकरच आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदेला अशा प्रकारे संपूर्ण वर्षभरात तर मंडळी भेटू एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील।